Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video we are seeing second passage of 9th standard English lesson, The Fun They Had. So let's get started. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण The Fun They Had या लेसन मधील सेकंड पॅसेज बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल, बट नाउ शी हेटेड इट मोर दॅन एव्हर. मार्जी जी शाळेचा नेहमीच राग करायची, पण इतक्यात तर ती अधिकच शाळेचा तिरस्कार करू लागली. The mechanical teacher had been giving her test after test in geography. तिची मेकॅनिकल टीचर म्हणजे मशीन टीचर ही तिला एकावर एक जिओग्राफी म्हणजे भूगोलाच्या टेस्ट देत होती. अँड शी हॅड बीन डुईंग वर्स अँड वर्स. आणि मार्जी जी आहे ती अधिक वाईट मार्क्स जे आहे ते टेस्टमध्ये मिळवत होती. म्हणजे तिची एकामागे एक जिओग्राफीच्या टेस्ट चालू होत्या आणि तिचा परफॉर्मन्स अधिक खराब होत चाललेला होता. Until her mother had shaken her head sorrowfully and sent for the county inspector. जोपर्यंत शेवटी मग तिच्या आईने मान हलवली, डोकं हलवलं, सॉरोफुली म्हणजे अतिशय निराशेने डोकं हलवलं आणि काउंटी इन्स्पेक्टरला बोलवलं. ही वॉज अ राऊंड लिटल मॅन विथ अ रेड फेस. तर एक गोलाकार असा छोटासा माणूस होता आणि लाल चेहरा त्याचा होता. अँड अ होल बॉक्स ऑफ टूल्स विथ डायल्स अँड वायर्स. आणि त्याच्याकडे खूप मोठा बॉक्स होता टूल्सचा, अवजार त्याच्यामध्ये होते, खूप सारे डायल्स होते आणि खूप सारे वायर्ससुद्धा होत्या. ही स्माइल्ड ॲट मार्जी अँड गेव हर ॲन ॲपल. त्याने मार्जीकडे बघून स्माईल केलं आणि तिला एक ॲपल दिलं. दे टूक द टीचर अपार्ट. आणि मग त्यांनी त्या टीचरला बाहेर उघडून ठेवलं. मार्जी हॅड होप ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन. मार्जी देवाला प्रार्थना करत होती किंवा अशी आशा करत होती की त्याला माहिती नसलं पाहिजे की त्या टीचरला पुन्हा कसं जोडायचं. म्हणजे त्यांनी टीचरला उघडून तर ठेवलं होतं, पण आता त्याला पुन्हा कसं जोडायचं हे त्याला माहिती असायला नको असं मार्जी देवाला प्रार्थना करत होती. बट ही न्यू हाऊ ऑल राईट. बट त्याला त्याचं काम बरोबर माहिती होतं. अँड आफ्टर ॲन आवर ऑर सो देअर इट वॉज अगेन. आणि जवळपास एका तासातच त्याने ते दुरुस्त केला आणि तो पुन्हा पहिल्यासारखा झाला. लार्ज ब्लॅक अँड अगली. अतिशय मोठा काळ्या रंगाचा आणि अतिशय अगली म्हणजे कुरूप. विथ अ बिग स्क्रीन ऑन विच ऑल द लेसन्स वेअर शोन. त्याला एक मोठी स्क्रीन होती ज्यावर सर्व धडे जे आहे ते दाखवले जायचे. अँड क्वेश्चन वेअर आस्क्ड. आणि प्रश्न विचारले जायचे. दॅट वॉजंट सो बॅड. पण हे काही एवढंच वाईट नव्हतं. द पार्ट मार्जी हेटेड मोस्ट वॉज द स्लॉट वेअर शी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर्स. त्या मशीनमध्ये एक भाग होता जो ज्या भागाचा मार्जी सगळ्यात जास्त तिरस्कार करत होती. आणि तो भाग होता एक स्लॉट ज्यामध्ये त्यांना होमवर्क आणि टेस्ट पेपर अपलोड करावं लागत होते. शी ऑलवेज हॅड टू राईट देम आउट इन अ पंच कोड दे मेड हर लर्न वेन शी वॉज 6 years old. तर ती जेव्हा 6 वर्षाची होती तेव्हा तिला शिकवण्यात आला होता एक पंच कोड. आणि या पंच कोडमध्येच तिला होमवर्क आणि टेस्ट पेपर लिहावे लागायचे. अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाईम. आणि मेकॅनिकल टीचर लगेच तिला तिचे मार्क्स सांगून द्यायचा. तो हा जो भाग होता त्या मशीनचा सगळ्यात जास्त मार्जी त्याचा तिरस्कार करायची. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड अँड पॅटेड मार्जीस हेड. जेव्हा इन्स्पेक्टरचं काम पूर्ण झालं तेव्हा त्याने स्माईल केलं आणि मार्जीच्या डोक्यावर थोपटलं. ही सेड टू हर मदर. आणि आपल्या मार्जीच्या आईला तो म्हणाला, इट्स नॉट द लिटिल गर्ल्स फॉल्ट मिसेस जोन्स. आय थिंक द जिओग्राफी सेक्टर वॉज गिअर्ड अ लिटल टू क्विक. तो म्हणाला की मिसेस जोन्स या त्या छोट्या मुलीचा काहीही दोष नाही. आय थिंक मला असं वाटते की जो जिओग्राफी सेक्टर आहे वॉज गिअर्ड अ लिटल टू क्विक. तो खूपच पटपट पुढे चाललेला होता. दोज थिंग्स हॅपन समटाईम्स. अशा गोष्टी कधी घडतात. आय हॅव स्लोड इट अप टू ॲन ॲव्हरेज 10 year old. आता मी त्याचा जो स्पीड आहे तो एका ॲव्हरेज 10 years म्हणजे 10 वर्षाच्या मुलीच्या लेवलवर केलेला आहे. म्हणजे स्पीड कमी केलेला आहे. ॲक्च्युली द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. ॲक्च्युली तिच्या प्रोग्रेसचा जो पॅटर्न आहे म्हणजे तिची प्रगती आहे ती समाधानकारक आहे असं तो काउंटी इन्स्पेक्टर म्हणाला. अँड ही पॅटेड मार्जीस हेड अगेन. असं म्हणून त्याने पुन्हा मार्जीच्या डोक्यावर थोपटलं. मार्जी वॉज डिसअपॉइंटेड. तर मार्जीला फार निराशा झाली. ती फार निराश झाली. शी हॅड बीन होपिंग दे वूड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. तिला असं वाटत होतं किंवा ती अशी विश करत होती की ते त्या टीचरला आपल्यासोबतच घेऊन जातील. दे हॅड वन्स टेकन टॉमीज टीचर अवे फॉर नियरली अ मंथ बिकॉज द हिस्ट्री सेक्टर हॅड ब्लँक्ड आउट कम्प्लिटली. एकदा मार्जीचा जो टीचर होता त्यातला हिस्ट्री सेक्टर पूर्णपणे डिलीट झाला होता, ब्लँक्ड आउट झाला होता. त्यामुळे मग ते त्या टीचरला जवळपास 1 महिन्यासाठी घेऊन गेले होते. मार्जीला सुद्धा वाटलं की आपल्या
टी व्हीमध्ये सुद्धा आपल्या टीचरमध्ये सुद्धा तेवढाच मेजर फॉल्ट असावा आणि ते त्याला 1-2 महिन्यासाठी घेऊन जावं, पण तसं काही झालं नाही. सो शी सेड टू टॉमी, वाय वूड एनीवन राईट अबाउट स्कूल? म्हणून ती टॉमीला म्हणाली की कोणी शाळेबद्दल का लिहील, कारण शाळा किती बोरिंग असते असं मार्जीला वाटायचं. सो आय होप सर्वांना सेकंड पॅसेज जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे समजला असणार. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील पॅसेज जो आहे लेसनचा तो बघूया. तोपर्यंत टेक केअर. गुड बाय.